चिकन टिक्का प्लस दम बिर्याणी याचं एकदम किलर कॉम्बिनेशन. ही जर बिर्याणी तुम्ही बनवली तर पुन्हा पुन्हा खाल, घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटची चव चाखाल. तर मित्रांनो, ही आहे चिकन टिक्का बिर्याणी. मस्त टेस्ट म्हणाल तर एकदम लाजवाब. तर मित्रांनो, श्रावण लवकरच सुरू होणार आहे. बऱ्याच जणांचं श्रावण चालूसुद्धा झालेलं आहे, पण मराठी लोकांचा अजून 2-3 दिवस आहेत तोपर्यंत. त्यामुळे श्रावणाच्या आधी ही बिर्याणी तुम्ही नक्की बनवा. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या चॅनलमध्ये, म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. ही बिर्याणी बनवायला सोपी तर आहेच, शिवाय ज्यावेळी बनवाल ना त्यावेळी घरभर अगदी सुगंधानेच तुमचं पोट भरेल. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण टिक्क्यासाठी हे मॅरिनेशन करतोय. त्यासाठी सर्वात प्रथम आपण घेतलेलं आहे अर्धा कप दही. हे आपण काही मसाले घेतलेले आहेत, त्याची परफेक्ट लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, ती तुम्ही नक्की पहा. आता मी हे मसाले या दह्यामध्ये घालून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये आपण घातलेला आहे अद्रक आणि लसूण पेस्ट 2 टेबलस्पून घालून घेतलं. आपलं चिकन आहे अर्धा किलो. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण हे 2 टेबलस्पून बटर वितळवून घेतलं होतं, ते घालून घेतलं. आता हे सर्व साहित्य आपण चमच्याच्या साहाय्याने एकत्र अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या मसाल्यामध्ये मी मीठसुद्धा वापरले. त्याचबरोबर थोडासा फूड कलर मी वापरते. हे म्हणजे मी 2 थेंब रेड कलर आहे. तुम्हाला जर वाटलं तर वापरा, नाही जर आवडत असेल तर तुम्ही घालू नका. तर आता हे आपण मिक्स करून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे. याच्यामधील बिया पडू शकतात मसाल्यामध्ये, म्हणून अशा पद्धतीने हात आडवा पकडा आणि त्याच्यावर अशा पद्धतीने पिळून घ्या. बिया जर पडला तर कडवटपणा येतो आपल्या मिश्रणाला, त्यामुळे आपण बिया अजिबात टाकायच्या नाही आहेत त्याच्यामध्ये. बिया साईडला काढून ठेवायच्या आहेत. हे पहा, तरी 2 बिया पडलेतच, तर आपण ह्या बिया काढून घेऊया. आता हा लिंबाचा रससुद्धा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आणि मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी बोनलेस चिकनसुद्धा आहे आणि विथ बोनसुद्धा आहेत. त्यामुळे आता आपण हे मॅरिनेशन व्यवस्थित हे छान तयार झालेलं आहे. आपलं जे चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पाणी पूर्णपणे आपण निथळवून घेतलेलं आहे. ते चिकन आता आपण याच्यामध्ये घालूया. पहा, बोन पण आहेत आणि बोनलेस पण आहेत, कारण आपण चिकन टिक्का बिर्याणी बनवत आहोत. त्यामुळे मी इथे दोन्ही प्रकारचे हे पीसेस घेतलेले आहेत. त्याला आपण व्यवस्थित हा मसाला लावून घेऊया. जर कमी वेळ असेल तर 20 मिनिट ठेवा. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये असंच झाकण ठेवून द्या. आता मी याला असंच ठेवून देते. पहा, आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे, बराच वेळ झालेला आहे. आता आपण याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. त्यासाठी मी हा जो कोळसा आहे तो गरम करून घेतला. त्यानंतर एक वाटी ठेवली. त्या गरम कोळशावर थोडंसं तूप घातलं आणि त्याची जी वाफ आहे ती आपण म्हणजे हा फ्लेवर आपण देण्यासाठी याला अशा पद्धतीने मी ठेवलं. 10 मिनिट फक्त ठेवून द्या अशा पद्धतीने, जास्त पण ठेवू नका. जास्त पण स्मोकी फ्लेवर अजिबात चांगला लागत नाही. पहा, आता आपण काय करायचं आहे, मी इकडे पॅन गरम करण्यास ठेवलेलं आहे. लगेचच आपल्याला टिक्का करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हे पॅनमध्ये, जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा टिक्का डायरेक्ट बनवून घेऊ शकता. इथे मी पॅनमध्ये मुद्दाम दाखवते, कारण बऱ्याच जणांकडे ओव्हन नसतो. तर त्यांच्याकरिता हे पॅनमध्ये अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घ्या आणि अशा पद्धतीने सर्व पीसेस तुम्ही ठेवून द्या पसरवून, आणि थोड्या वेळाने उलट पलटून करून घ्या. लगेचच हे चिकन आहे जे मुरलेलं असतं, त्यामुळे पटकन शिजलं जातं. आता आपण याला थोडा वेळ असंच ठेवूया. जर याच्यावरती जर तुम्ही लगेच झाकण ठेवलं ना, याला पाणी सुटेल, म्हणून लगेच याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. थोड्या वेळानंतर दोन्ही बाजूनी भाजून झाल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून थोडंसं किंचित वाफ काढून घ्यायची. पहा, आता मी हे पलटवून घेते, म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित असं हे छान शिजलं जातं. अजून थोडा वेळ आपण अशाच पद्धतीने दोन्ही साईडनी हे चिकन चांगलं शिजवून घेऊया. पहा, मस्त असं हे चिकन शिजलेलं आहे. स्वतःचं असं त्याला पाणी सुटतं
आणि जास्त झाकण ठेवलं तर जास्त पाणी सुटेल, तर तसं आपल्याला नको आहे. ड्रायच हवा आहे. टिक्का म्हटलं की थोडा ड्रायच हवा आहे. फक्त तो आपण याच्यामध्ये बटर घातलं ते म्हणजे वातट होऊ नये म्हणून बटर घालायचं नेहमी ज्यावेळी आपण टिक्का बनवू त्यावेळेस. आता आपण याच्यावर थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेऊया. एक जास्तीत जास्त 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि लगेचच आपण याच्यावरचं झाकण काढायचं आहे. जास्त पाणी होऊ द्यायचं नाही आहे. पहा, मस्त असा हा आपला टिक्का आता तयार झालेला शिजलेला आहे. आता याला आपल्याला तंदुरी फ्लेवर द्यायचा आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे, आतासुद्धा असाच जरी तुम्ही बिर्याणीमध्ये वापरला तरीसुद्धा चालतो, पण आपल्याला अजून चांगला फ्लेवर आपल्या बिर्याणीला हवा आहे. त्यासाठी आपण इथे याला तंदुरी फ्लेवर देत आहोत. तो सुद्धा अगदी साधा सोपा आहे. पहा, इथे मी एक जाळी ठेवलेली आहे. या जाळीवर ना मी हे पीसेस सर्व ठेवून देते. याला आपोआपच एक प्रकारचा स्मोकी फ्लेवरसुद्धा येतो. एक प्रकारे तुम्ही तंदूर केल्यासारखा म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे तो तंदुरीसारखा होतो. आणि आपली बिर्याणी जी आहे, दम बिर्याणी, टिक्का बिर्याणी तर आहेच, शिवाय टिक्का तंदूर बिर्याणीसुद्धा खूप छानरित्या होणार आहे. पहा, अगदी 5 ते 10 मिनटात हे अशा पद्धतीने आपण हा तंदूर करून घ्यायचं. आपलं इंडियन तंदूर आहे हे. तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा करू शकता तंदूर, पण आपण हे इंडियन पद्धतीने केलेलं आहे. जुगाड म्हणू शकता याला. चला, आपले हे आता टिक्के तयार झाले. तर इथे मी ना हा बासमती तांदूळ आहे, 1.5 किलो आहे, तो मी भिजत घातला आहे. म्हणजे 20 मिनिट आधीच भिजवत ठेवला होता. आता मी हा ना कुकर तुम्हाला दिसतो आहे, पण मी कुकरमध्ये फक्त बनवणार आहे. त्याला शिट्टी वगैरे आपण जसं पातेल्याचा यूज करतो त्याच पद्धतीने इथे मी कुकरचा यूज करणार आहे. तुम्ही या ठिकाणी जाड बुडाचं पातेलं या कढई घेतली तरीसुद्धा चालेल. तर आता हे कुकर जाड बुडाचं आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये करून घेते. आणि शिवाय हलवण्यासाठी वगैरे खूप छान आहे. तर आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलं 4 टेबलस्पून. या तेलामध्ये आपण मसाले जे घातलेत ते 1 टेबलस्पून जिरे आहेत, तमालपत्री घालणार आहेत, 4 वेलदोडे आहेत, लवंग आहेत 3-4 आणि 1 ते 1.5 इंच दालचिनीचा तुकडा आहेत आणि 1 आपण बदाम फूल घालणार आहे फ्लेवर करता. त्यानंतर आपण हा लांबट आकारामध्ये चिरलेला कांदा आहे, 1 मोठ्या आकाराचा कांदा आहे, तो मी घेतला आणि कापून आपण हा भाजूया. तिकडे कांदा भाजतोय तोपर्यंत इथे आपल्याला हे पाणी मी गरम करण्यास ठेवते. पाणी थोडं गरम झालं आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपण थोडे फ्लेवर करता म्हणून आपण मसाले टाकत आहोत. त्याच्यामध्ये आहेत 1 टीस्पून मी जिरे घातलेत, 1 चक्री फूल आहे, दालचिनी तुकडा घालणार आहे, त्याचबरोबर आपण 3-4 वेलदोडे घालणार आहोत आणि 3-4 लवंगा आहेत आणि आपलं तमालपत्रीसुद्धा आहे. आता या पाण्याला ना आपण उकळी काढून घ्यायचे. त्याचबरोबर मी सांगायची विसरले तुम्हाला, याच्यामध्ये मी खडे मीठ असतं आपलं खडे मीठ, ते मी जवळपास मूठभर असं घालून घेते आहे. जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर साधं मीठ घातलं तरीसुद्धा चालतं. शिवाय हे लिंबाच्या साली, मगाशी आपण लिंबू वापरला मॅरिनेशन करता, त्याच्या साली मी याच्यामध्ये वापरते. याने काय होतं, जो तांदूळ आपण शिजवून घेणार आहे तो अगदी सुटसुटीत तसाच राहतो. त्यामुळे आपण हे लिंबू याच्या साली घातले. तुम्ही लिंबाचा रस जरी घातला तरीसुद्धा चालतो. तांदूळ भिजवलेला याच्यामध्ये मी हा घालून घेते आणि हा तांदूळ आपल्याला जास्त शिजवायचा नाही, फक्त 50% तांदूळ हा शिजवून घ्यायचा आहे. कारण आपल्याला बिर्याणी जर सुटसुटीत हवी असेल, फक्त तांदूळ तुम्ही 50 to 60% शिजवून घ्यायचा आहे. आता याला उकळी येऊ दे, तोपर्यंत आपला हा कांदा पाहूया. पहा, कांद्याचा थोडासा कलर चेंज होत आलेला आहे. अजून थोडा वेळ आपण याला व्यवस्थित परतवून घेऊया. याच्यामध्ये आपण 2 टीस्पून अद्रक लसूण पेस्ट घालून घेतली, तीसुद्धा या कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे पावडर मसाले वापरायचे आहेत. आणि ही बिर्याणी करत असताना आपण सुरुवातीला मॅरिनेशन करता म्हणून चिकनमध्ये सुद्धा मसाले वापरलेले आहेत. त्यामुळे इथे म्हणजे आता ही फोडणी देत असताना याच्यामध्ये थोड्या प्रमाणात मसाले वापरायचे आहेत. आता इथे मी 3 हिरव्या मिरच्या लांबट आकारात कापून घेतलेल्या त्या मी टाकून घेतल्या. त्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीला घातल्या 1 टीस्पून मी काश्मीरी मिरची पूड घालून घेतली.
2 टीस्पून मी मिरची पावडर घालून घेते आहे, 1 टीस्पून मी धने जिरे पूड घालून घेते आणि अर्धा टीस्पून हळद घालून घेतलेली आहे. आपण ना टिक्का ज्यावेळी मॅरिनेशन केलेला आहे त्याच्यामध्ये गरम मसालासुद्धा वापरलेला आहे, थोडासा पावडर मसाला म्हणून. त्यामुळे जास्त इथे फोडणी देत असताना मसाले जास्त वापरायचे नाही आहे. आता याच्यामध्ये ना एक बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा मी घालून घेतला. टोमॅटो घातल्यानंतर किंचित आपण मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित परतवून घेऊया. मिठाचा सुद्धा बेतानेच वापर करायचा आहे. आता हा टोमॅटो चांगला शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण दही घालायचे. जवळपास मी अर्धा कप इथे मी दही घेतलेलं आहे. चांगलं दही फेटून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाला परतत असताना घालायचं आणि दही घातल्यानंतर पटकन असं हलवून घ्यायचं आहे, कारण दही व्यवस्थित असं फेटलं गेलेलं असलं तरीसुद्धा तेलामध्ये मसाल्यासोबत ते व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्याचबरोबर मॅरिनेशन करून जे आपलं बाउल होतं त्याच्यामध्ये सुद्धा मसाला राहिलेला होता, तो सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतला. म्हणजे कोणत्याही प्रकारचं आपल्याला जास्त वेस्ट करायचं नाही आहे. सर्व मसाले आपण जे मॅरिनेशन करता राहिलेले होते ते सुद्धा आपण थोडीशी जो ग्रेव्ही राहिली होती ती घालून घेतली. त्यानंतर याच्यामध्ये मी मूठभर कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलेला होता तो घालून घेतला. त्यानंतर जो आपण टिक्का बनवून घेतला तो टिक्का आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आता परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटेल हे थोडं खूपच ड्राय मिश्रण आहे, तर अजिबात नाही, व्यवस्थित आहे आणि परफेक्ट आहे. जास्तसुद्धा ओलसर केला तर तुमची बिर्याणीसुद्धा अगदी खालून ओलसर वाटेल. जास्त ओलसर बिर्याणीसुद्धा अजिबात चवीला चांगली लागत नाही. थोडा वेळ आपण याला झाकण ठेवून असंच 5 ते 10 मिनिट असंच ठेवून देऊया, म्हणजे व्यवस्थित टिक्का आपला हा या मसाल्यामध्ये मुरला जाईल. पहा, मस्त असा हा कलर आलेला आहे. तेलसुद्धा खूप छानरित्या सुटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला राईससुद्धा शिजलेला आहे, 50% झालेला आहे. त्याच्या आधी मी काय केलं, हा जो मूठभर मी आधीच तळलेला कांदा होता तो घालून घेतला. त्यानंतर याच्यावरती चिरलेला कोथिंबीर आणि पुदिना घालून घेतला आणि हा 50% शिजलेला राईस आहे. पहा, एकदम सुटसुटीत असा हा राईस असला पाहिजे, तो घालून घेतला. त्यानंतर आपल्याला चिकनचे मी लेअर देणार नाही आहे, चिकन खालीच ठेवलेलं आहे एकच थर आणि ते भाताचे फक्त आपण लेअर करतो आहे. तर आता सुरुवातीला एक थर मी राईस घातल्यानंतर वरून थोडासा पुदिना, बिर्याणी मसाला स्प्रिंकल केलेला आहे, त्याचबरोबर मीठ घातलेलं आहे, कारण राईस फक्त आपण पाण्यामधून काढून घेतो त्यामुळे खूप फिक्का राहतो, म्हणून मीठ चिमटभर स्प्रिंकल करायचं आहे. त्यानंतर परत तूप घालायचं आहे 1 टेबलस्पून. असे आपण 2 लेअर अशा पद्धतीने देणार आहोत. तुम्हाला जर अजून म्हणजे समजलं नसेल तर पहा, आता मी इथे तांदूळ हा घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही घालून घ्यायचं. हे मी जे पाणी ओतते ते आपण जे शिजवत असताना राईस शिजवून घेतला ना तेच पाणी घातलं 1 वाटीभर, कारण आपण राईस 50% शिजवून घेतला आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं. त्यानंतर बिर्याणी मसाला घातलेला आहे, तूप घातलेलं आहे, थोडंसं आता आपण याच्यावरती हा बारीक कांदा तळलेला घालून घ्यायचा, कारण हा शेवटचा वरचा थर आहे त्यामुळे कांदा वरती घालायचा आणि कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरलेला घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर हे केसर भिजवून ठेवलं होतं दूध ते घालून घेतलं, म्हणजे कलर येईल छान आपल्या बिर्याणीला आणि शिवाय सुगंधसुद्धा खूप छान येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, वरून थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे, किंवा तूप नसेल तर तुम्ही जर उकळलेलं तेल असेल थोडंसं ते घालून घ्यायचं. त्यानंतर मी इथे ह्या कुकरला हा फॉईल पेपर लावून घेते, म्हणजे वाफ अजिबात बाहेर जाणार नाही, आणि झाकण ठेवलं आणि जास्तीत जास्त ना आपण अर्धा तास आपण हे बिर्याणी ठेवून घेतली होती. 20 मिनिटं मोठा म्हणजे मध्यम गॅस आणि 10 मिनिट लो गॅसवर. पहा, बिर्याणी किती सुंदर अशी तयार झालेली आहे, अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित अशी हे टिक्का वगैरे व्यवस्थित झालेला आहे. सुगंध म्हणाल तर खूपच अगदी घरभर सुटलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.
जर तुम्हाला ही माझी अशी साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर श्रावणाच्या आधी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला मात्र विसरू नका. बिर्याणी रेडी आहे. मी काकडीचा रायता बनवलेला आहे. काकडीचा रायता आणि मस्त ही बिर्याणी कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या अजूनही नॉनव्हेजच्या काही रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक शेअर करते, त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा. त्याचबरोबर श्रावण सुरू होणार आहे, त्यामुळे श्रावणातल्या सुद्धा मस्त मस्त रेसिपी आपण शेअर करणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून्ड.